स्ट्राईक एंडवरती प्रदीप, नॉन स्ट्राईक एंडवरती रोहित दलवी, मागचा मॅचचा हिरो आपल्याला बघायला मिळत आहे. 3 षटकांचा मॅच आहे. पॉवर प्ले नसणार आहे. 30 सर्कलच्या बाहेर 6 क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतील. भावेश पागी हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती. मला एक स्पर्धा आठवते, त्या स्पर्धेमध्ये या गोलंदाजाने फक्त LBWच्या स्वरूपात हॅट्रिक पूर्ण केली होती आणि जबरदस्त ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी राहिली होती भावेश पागीची. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. पहिलं षटक हाताळण्यासाठी भावेश राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा केला जातोय. अतुल राव सरांचा इशारा आमच्यापर्यंतही आला जातोय. सामन्याला होती सुरुवात. पहिलाच बॉल भावेशचा. सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येत आहेत आणि पहिला झेल, पहिला गडी गारद, पहिला विकेट या ठिकाणी प्राप्त करण्याचा मान मिळाला आहे या मॅच मध्ये मिस्टर भावेश पागी. जबरदस्त गोलंदाजी. पहिला धक्का टीम वालेपाडा संघाला. वाजवाय लागल्या ये दुशे वालर पोरी नसाई आल्या या पालघरवाल्या. वाजवाय लागल्या ये दुशे वालर पोरी नसाई आल्या या पालघरवाल्या. काहीच गरज नव्हती बघा. पहिला बॉल पेस करत असताना मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न प्रदीपचा. प्रदीप भोईर याच्याबद्दल म्हणायचं झालं तर मग एक परफेक्ट ऑलराऊंडर ही भूमिका नेहमीच अद्यावत करत असतो आणि त्याच्या माध्यमातून ही अपेक्षा नव्हतीच, मात्र पहिल्या चेंडूवरती तोही बाद झालाय. आता नवीन फलंदाज नितेश हा मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसलाय. नितेश भोईर. भावेश पागी या गोलंदाजाला मिळालेली पहिली विकेट, पहिलं फळ, पहिलं यश हे आपल्याला बघायला मिळालंय. कारण की ज्या अनुषंगाने बॉलिंग केली जाते, पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली म्हणजे गोलंदाज एक चांगली गोलंदाजीच्या लयमध्ये आहे. याही वेळेला ऑफस्टंपच्या बाहेर वेगवान चेंडूचा मारा केला जातोय. ऑफस्टंपच्या बाहेर वारंवार चेंडू टाकले जातात. अजून एक डॉट बॉल. भावेश पुन्हा एकदा सज्ज झाल्यात गोलंदाजीच्या मार्कवरती. अजून एक चांगला बॉल आहे का याच्याकडे बघितलं जाईल, मात्र नाही. आता या वेळेला ऑफस्टंपच्या जास्त चेंडू बाहेर टाकून बसल्यात आणि या कारणास्तव पंचांनी लगेच व्हाईट बॉल म्हणून घोषित केलाय. व्हाईट बॉलने मात्र श्री गणेश झाला. एक धाव मिळाली समोरच्या संघाला, बॅटिंग करणारा संघाला. आणि आता मात्र कुठेतरी धावसंख्या ही फ्लो व्हायला मात्र सुरुवात झाली. भावेश याच्या कोठ्यातील पुढचा बॉल. मोठा फटका आलाय, चेंडूला पाठवलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी प्रेक्षकाने कॅच घेतलाय आणि पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाला बक्षीस या ठिकाणी दिलं जाईल. काय जबरदस्त फटका. प्रेक्षकाने झेल टिपलाय आमच्या लाडक्या. पुन्हा एकदा दुसरा झेल असेल हा आजच्या दिवसातील, जो याच क्षेत्ररक्षकाने याच प्रेक्षकाने मात्र टिपलाय. या वेळेला क्लीन बोल्ट. एक तुम्हारी तो एक हमारी. हे बागेत फुलं फुले मोगरेची, बायको माझी आहे डोंगरेची. राती बिल भाकर काय नागलेची, हरी भाजी होती उडदाची.
प्रेक्षकाने झेल टिपलाय. रोहित म्हात्रे, आमचे दिनेश म्हात्रे यांचे मला वाटते सुपुत्र आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झेल आजच्या दिवसातील वारंवार दुसरा झेल त्याने घेतलाय आणि काय जबरदस्त आणि येणारं भवितव्य क्रिकेटच्या माध्यमातून उज्ज्वल आहे असं सांगायला काही हरकत नाहीये. दोन फलंदाज आता बॅक टू डगआउट झाल्यात वालेपाडा संघाचे. बघा, फलंदाजाने एस्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने त्या एस्ट्या वाकावल्या. क्लीन बोल्ड झाल्यात आणि धावसंख्येचा जर विचार केला तर 7 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. फुलटॉस बॉल होता. यावेळेला नवीन केलेला फलंदाज आपण बघताय अक्षय, याच्या माध्यमातून खेळलेला हा फटका ऑन साइडला लॉंग ऑन क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक येईल, चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल. तत्पुरती मिळाली फक्त 1 धाव आणि या एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली, जाऊन पोहोचली आता 8च्या घरामध्ये. शेवटचा बॉल, अंतिम चेंडू या षटकातील. बघा, सेन्सिबल क्रिकेट. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न, मात्र या वेळेला काय घडलंय तर आता मात्र थर्ड अंपायर कडे रेफर केलं गेलंय. रन आउट आहे की मग नाही हे पाहिलं जाईल. शेवटच्या चेंडूवरती काय कारनामा घडलाय. डिसिजन इज पेंडिंग. बॅट्समॅन इज सेफ. पोहोचलाय. निरीक्षण केलं गेलंय आमच्या माध्यमातून आणि जे काही डिसिजन असेल ते आम्ही कोणाच्या बाजूने देणार नाहीत, यात काहीच शंका नाहीये. बॅटर इज सेफ. पोहोचला गेलाय क्रीज वरती, खेळपट्टीवरती आणि हे पहिलं षटक ही समाप्त झालंय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर बघितलं आपण तर 9 धावा धावफलकावरती बघायला मिळाल्यात. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गोलंदाजीच्या मार्क वरती सज्ज झाल्यात. मिस्टर रुपेश. डिसिजन एकदम क्लोज होतं. शेवटच्या एंड मोमेंटला जर बघितलं तर ज्या वेळेला बेल्स पडली त्यावेळेला मात्र बॅट्समॅनची जी बॅट होती ती कंप्लीट त्या रेषेच्या पुढे पोहोचली गेल्या. बॅटची कडा लिडिंग आहे. चेंडू जातोय बॅकवर्ड थर्डमॅन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूला उचलून फेकी करतील. तत्पुरती मिळेल 1च धाव आणि या एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल, जाऊन पोहोचला आता डबल फिगर मध्ये 10-10 10 या अंकावरती. काय जबरदस्त
लाईव्ह टेलिकास्ट एक एक क्षण जे अशा पद्धतीने टिपले जात आहेत ना की जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट डीबी यांच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. मान्यवर कक्षामध्ये आपण बघताय माननीय श्री मनीष जी घायाल सर, त्यानंतर माननीय श्री रुपेश जी गुवारी, त्यानंतर माननीय श्री बुनेश बलंके या तिन्ही लाडक्या व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी आगमन आणि तेही मॅचचा आनंद लुटण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये आपल्याला बघायला मिळतात. दरम्यान विकेट डाऊन झालाय. अजून एक धक्का टीम वालेपाडा संघाला. गॉन. थोडासा धीमा बॉल व्हेरिएशन केलं गोलंदाज रुपेशने आणि अक्षय जो घातक फलंदाज ठरू शकला असता या मॅच मध्ये त्याला मात्र माघारी परतावा लागलाय. नवीन गेलेला फलंदाज आपण बघताय महेश. रुपेशला मिळाली सफलता दुसऱ्या चेंडूवरती. आता पुढचा बॉल तो घेऊन जातोय. राईट मोहम्मद विकेटचा मारा करतायत. धीमा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली कुणाल मडके आणि जेल ड्रॉप. अपेक्षा भंग. 2 धावा, एकच धाव मला वाटते कंप्लीट घेतल्या आणि या एका धावेने जास्त फरक पडणार नाही या समोरच्या संघाला. मात्र स्ट्राईक रोटेट होणं ही देखील एक जबाबदारीची गोष्ट आहे, कारण की एका बाजूला रोहित किल्ला लढवू शकतो आपल्या संघाचा. धावसंख्या त्यानेही या मैदानावरती या खेळपट्टीवरती बनवल्यात, मात्र या मॅच मध्ये त्याला आता चांगली कामगिरी करावी लागेल. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली एसटी रक्षक मिस टाइम शॉट. अजून एक फलंदाज बाद ज्याच्याकडून अपेक्षा भरपूर होत्या आपल्या संघाच्या. तो मात्र बॅक टू डग आउट मिस्टर रोहित दळवी. काय सुंदर झेल टिपलाय एसटी रक्षकाने. आणि रोहित जो घातक फलंदाज, एक डेंजरस बॅट्समॅन म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातोय, त्याच्याकडून अपेक्षा होत्या, मात्र त्या अपेक्षा या ठिकाणी भंग केल्या गेल्यात. गोलंदाजाचं कौतुक. रुपेश मोरे हा गोलंदाज गोलंदाजाच्या मार्कवर आहे. एक सिंगल धाव, त्यानंतर विकेट डाऊन, त्यानंतर परत एक सिंगल धाव, त्यानंतर विकेट डाऊन. काय जबरदस्त गोलंदाजी. 2 चेंडूचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती. सरळ बॅटने खेळलाय चेंडूला, फक्त दिशा दिलाय. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली भाई. आणि या वेळेला जर बघितलं तर अजून एक फलंदाज बाद. सावरीला दोडा कसा गोल गोल गोल. तुझा नाव माझा थोडा सोबल काय बोल. गोठ्याची आहे से आदिवासी पोर. आहे तुम्ही माझी पुरी बिल्लाची जोर. धन्यवाद डीजे. हॅट्रिकची संधी आता निर्माण झालाय. रुपेश मोरे 2 फलंदाज त्याने बाद केले गेलेत. या षटकाचा विचार केला तर 3 तसे फलंदाज बाद केलेत या गोलंदाजाने. मात्र नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये सुदर्शन सांबरे. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू घेऊन जाईल रुपेश. धावसंख्यानं मात्र थांबवण्याचं काम केलं गेलंय कुठेतरी रुपेशनं. 1 धाव कंप्लीट केली गेली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि कुठेतरी बघितलं तर जमिनी लगत हा थ्रो आपल्याला बघायला मिळाला.
बघता बघता 2 षटक या ठिकाणी समाप्त झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर वालेपाडा हा संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. फलंदाजी करत असताना कुठेतरी स्ट्रगल करतोय. धाव संख्या 12 धावा धावफलकावरती बघायला मिळत आहेत. देऊया डीजे यांना संधी आणि तिसरं षटक प्रगतीपथावर येईल तत्पुरती ऐकूया एक मधुर संगीत. गोरी गोरी पोरी घागरेवाली चालत जायची फेसरवाली. गोरी गोरी पोरी घागरेवाली चालत जायची फेसरवाली. धन्यवाद डीजे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी अंतिम आणि शेवटचं षटक, निर्णायक षटक, फलंदाजांसाठी हाणामारीचं षटक घेऊन येत आहेत रवी डबले. भाई या नावाने जास्त प्रसिद्धी मिळालंय याही खेळाडूला. एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून यांनाही या ठिकाणी संबोधलं जातं, कारण की ज्या अनुषंगाने गेल्या कित्येक 4 ते 5 वर्षामध्ये यानेही काहीतरी साजेशी कामगिरी केलंय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. पहिलाच बॉल रवीचा. क्या बात आहे, जबरदस्त बॉल, वेगवान चेंडू, वेगावरती स्पार. चेंडू यष्टिरक्षक त्या ठिकाणी स्वतः बीट झाले, मात्र बॉल जबरदस्त होता, फलंदाजाला त्रस्त करणारा होता. एक धाव कंप्लीट केली गेली 22च्या रूपानं. ज्या वेळेला बघितलं तर ऑप्शनच्या जास्त बाहेर चेंडूला टाकल्या गेलाय. थोडस व्हेरिएशन देण्याचं काम करायचं होतं गोलंदाजाला, मात्र या वेळेला जर बघितलं आपण तर ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर चेंडू हाताळला गेलाय गोलंदाजानं. पुढे वाटचाल मिळाली गेलाय. डायरेक्टली शेवटचा मॅच खेळणार आहे तो संघ आहे आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ. हा संघ पुढे वाटचाल जरूर मिळाले गेलाय, मात्र आजच्या दिवसामध्ये आई सोनसरी तांबडमाळ याही संघाचा मात्र दबदबा राहिला गेलाय. डॉट बॉल अजून एक येतोय. खेळपट्टीला ब्रश होणारी बॅट आणि अपील मागितली होती, मात्र ती दाद या ठिकाणी फेटाळून लावली गेली. डॉट बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक कुठलाही त्या ठिकाणी तैनात नाहीये, पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. वाढ कॅच, रनिंग कॅच या ठिकाणी कंप्लीट केला जातोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. अनिकेत त्या ठिकाणी होते आणि आउटफील्ड मध्ये एक सुंदर फलंदाज म्हणून क्षेत्ररक्षक म्हणून ओळखले जातील. धन्यवाद डीजे. प्रथमतः टॉस जिंकला होता आणि क्षेत्ररक्षण गोलंदाजी करण्याचा निर्णय हा त्याने घेतलाय आणि तो निर्णय कुठेतरी चांगला आपल्याला बघायला मिळतोय. निर्णायक निर्णय असं म्हणायला काही हरकत नाहीये. ज्या पद्धतीची गोलंदाजी व्हायला हवी आहे ती पद्धतीची गोलंदाजी मात्र होताना दिसते. प्रथमतः गोलंदाजीसाठी आले होते भावेश यांनी 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर रुपेशने प्रभावित केलं, 3 गडी बाद करत असताना 3 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर आता रवी मात्र वेगावरती स्वार आहेत आणि जबरदस्त गोलंदाजी, वेगही आहे आणि व्हेरिएशन करण्याची ताकदही आहे गोलंदाजामध्ये. डावखुऱ्या त्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अल्पेश भोईर. रवी डबले पुन्हा एकदा सज्ज झाल्यात. चांगला बॉल आहे, मात्र यावेळेला डिक्लेरेशन झोनच्या बाजूने चेंडू निघून गेलाय, चेंडू अडलाय, मात्र एक धाव कंप्लीट केली गेले. त्या ठिकाणी जर चेंडू अडला डिक्लेरेशन झोनच्या बाजूने तर तुम्हाला धावा ह्या पळून पूर्ण करायच्या आहेत आणि जर डिक्लेरेशन झोन आहे त्याच्या जर त्या बाजूला जर चेंडू निघून गेला तर मात्र सिंगल, एक धाव तुम्हाला या ठिकाणी मिळेल. दरम्यान चेंडूचा खेळ झालाय 4, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्येचा विचार केला तर कुठेतरी स्ट्रगल करताना दिसली प्रथमतः फलंदाजी करत असणारा संघ युक्ती 11 वालेपाडा हा संघ. 15 धावा धावफलकावरती आहेत आणि आता शेवटचा 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 मोठे फटके यायला हवेत. पहिलाच फटका सजवलाय
एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, मात्र त्या ठिकाणी या क्षेत्ररक्षक होते त्यांच्या हातामध्ये झेल आणि फलंदाज झालाय फेल. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश काठे. एक मोठा फटका येईल काय आकाशच्या माध्यमातून पाहिलं जाईल, कारण की रवीने आता मात्र प्रभावित केलाय. सुंदर गोलंदाजी पोलार्ड या नावाने प्रसिद्ध आहेत. स्वतः त्यांचे संघ आपल्याला या ठिकाणी माहिती देत असताना एक धाव कंप्लीट झाली. या दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. काय घडलंय तर या पहिल्या इनिंगची घडामोडी सांगतोय. प्रथमतः नाणेफेकी जिंकली टीम आहे बाकीपाडा संघ आणि त्यांनी स्वीकारलं क्षेत्ररक्षण, मात्र फलंदाजी ही होती वालेपाडा संघाची. त्यांनी प्रथमतः धावसंख्या जोडली, स्कोर बोर्ड वरती 16 आणि 17 धावांचं आव्हान ठेवलंय 18 चेंडूंमध्ये. काय घडेल काय बिघडेल, कोण हा सामना जिंकेल हे देखील पाहिलं जाईल, कारण की जो समोरचा संघ आहे तोही चांगल्या गोलंदाजीसाठी मात्र ओळखला जाणारा संघ आहे. आणि एका बाजूला जर बघितलं तर 18 चेंडूंमध्ये 17 धावा कंप्लीट केल्या जातील काय हे देखील पाहिलं जाईल. ज्या संघातून कुठलाही संघ जिंकला तर तो लढेल आई सोनसरी तांबडमाळ या संघाच्या समोर. ती शेवटची मॅच असेल, मात्र ही मॅच जबरदस्त आणि निर्णायक मॅच आहे. पाणी पड नपुशी मला याद कर, जसा जसा पाणी पड नपुशी मला याद कर, जसा जसा पाणी पड नपुशी मला याद कर, जसा जसा पाणी पड नपुशी मला याद कर. पहिल्याच्या पाण्याची सर, पहिल्याच्या पाण्याची सर, आठवले मला फार, आठवले मला फार. आहे प्रेमाची शपथ तुला, मी पण तुला याद कर, आहे प्रेमाची शपथ तुला, मी पण तुला याद कर. जसा जसा पाणी पड नपुशी मला याद कर, जसा जसा पाणी पड नपुशी मला याद कर. संध्याकाळच्या सत्रामध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा करूया स्वागत, स्वॅगने करूया स्वागत. बघा आज आपण पाहिलं तर स्पर्धेचा तिसरा दिवस रजा घेतली आता राहुल अंधेर सरांनी, कारण की त्याच्या दिवसामध्ये रिॲक्शन या मैदानामध्ये त्यांना उतरायचं आहे. त्याच्यासाठी आजच्या दिवसामध्ये थोडासा इम्पॉर्टंट म्हणजे सराव आहे, तो देखील त्यांना करायचा आहे. परंतु जाऊ नका कुठे, मी अजून इथेच आहे आणि तुम्ही देखील इथेच राहा, कारण की मॅच मैदानाच्या आतमध्ये चालूच आहे. अतिशय जबरदस्त बॉलिंगचा परफॉर्मन्स पाहायला मिळालं. तमाम आलेल्या सगळ्या खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं आणि VTSCA या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष 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 असं स्वागत. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. चला जाऊया आता आमच्या DBN लाईव्ह टीमच्या माध्यमातून. जर आपण बघितलं तर आमचे जे DBNची टीम आहे ना भरपूर चांगलं काम करते. जयेश आहेत, प्रीत आहेत आणि आज आमच्या सोबत प्रशांत दादा नाही आहेत, परंतु हर्षल दादा आहेत आणि त्यांचं देखील वर्क खूप चांगलं आहे. दररोज 4 असतात, आज 3 आहेत, परंतु 3ने देखील नक्कीच भरपूर चांगला कार्य केलंय. आता कार्य कोणाला चांगलं करायचंय तर एकविरा वाकीपाडा टीमला हा सामना जिंकण्यासाठी जर ह्या धावा रोखायच्या असतील तर मग युक्ती 11 टीमला चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट टेकिंग गोलंदाजी पहिलं षटक इम्पॉर्टंट राहणार आहे बघा या मित्रांनो या मॅच मध्ये, कारण की 17 धावा डिफेंड करायचे असेल तर तुम्हाला पहिल्या षटकामध्ये कमी धावा विकेट असतात. हा एकमेव पर्याय आहे, हा मंत्र आहे.
बॅटर 2 आहेत अनिकेत आणि कुणाल, 2 आघाडीचे खेळाडू. काय जबरदस्त बॅटिंग सकाळच्या सत्रामध्ये या 2 बॅटर्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि या 2 खेळाडूने ज्या प्रकारचा परफॉर्मन्स दिलाय ना, आत्मविश्वास भरपूर चांगला आहे. कारण की एकविरा वाकीपाडा टीम आपण पाहिली, यंग ब्रिगेड, यंग टॅलेंट, आणि त्या यंग टॅलेंटने मात्र आपण पाहिलं प्रभावित कामगिरी केली आहे. एक संघ वाट पाहतोय की नक्कीच आमच्याशी कोणता संघ 2 हात करेल आणि या स्पर्धेत सुपर 4 मध्ये आपण पाहिलं तर मग येण्यासाठी आम्हाला लढाई करावी लागेल. कोण आहेत, तो कोणता संघ आहे, आता ते चित्र क्लिअर होईल. रोहित दळवी बॉलिंग ट्रॅकवर समोर अनिकेत. पहिला चेंडू ओव्हर द विकेट, ड्राईव्ह केला जातो. पहिल्या चेंडूला आपण पहिला सॉफ्ट हँडने, हलक्या हाताने त्याला म्हणतात, तो ड्राईव्ह अगदी सहज कव्हर क्षेत्रामध्ये झोन मात्र निवडला गेला होता. रोहित दळवीचं आपण बघितलं, गोलंदाजीचा टांग्स भरपूर चांगला आहे. लॉंग रनअपने गोलंदाजी करतोय, चांगल्या टप्प्यावर, चांगल्या नियंत्रणामध्ये. आणि आपण पाहिलं तर अनेक मोठमोठ्या संघांमधून खेळताना पाहायला मिळतोय. जेव्हा आपण बघितलं तर मग धानिव संघामधून सुद्धा खेळत असताना त्याला पाहिलं गेलंय. भरपूर मोठ्या स्पर्धा त्याने अनेक आपल्या अशा गोलंदाजीच्या जोरावर, फलंदाजीच्या जोरावर देखील आपण पाहिलं तर मग जिंकून दिल्यात. धीमा टाकला होता, मीडियम पेस. अंतिमच्या क्षणाला चेंडूची गती कमी केली होती, परंतु कॉलिंग चांगली आहे. फेकी उशिराने झाली आहे, त्याचा प्रत्यय पाहायला मिळालाय. तालमेल बघा किती सुंदर आहे. आणि ह्या गोष्टींची नक्कीच गरज प्रत्येक खेळाडूला असते. बघा कुठे क्षेत्ररक्षक कमी पडतोय, आपल्याला कधी संधी मिळते आणि ती संधी साधूनच आपण पाहिले तर मग आखोमध्ये इशारा केला आणि एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं. टीमची टोटल 3 चेंडू फेकून झाले 2. टार्गेट आहे 17चं. जास्त मी तर म्हणेन की मेहनत मशक्कत करावी लागणार नाही असं तर वाटतंय, परंतु थोडंसं क्लायमेट बदलले. संध्याकाळचं सत्र आहे, संध्याकाळच्या सत्रामध्ये या वातावरणामध्ये मात्र कसा प्रकारचा खेळ होते पाहावं लागेल. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा जो आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटा चेंडू बॅटवर घेतला, व्यवस्थित एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राला निवडलं. एका टप्प्याने सरळ चाललाय चेंडू निघून बाउंड्री लाईनच्या पार. कुणाल मडकेच्या बॅट मधून आलाय शानदार फटका. एवन क्वालिटी ब्रँडेड चौकार, 4 धावा. अगदी सुंदर फटका, अगदी फुल टॉस चेंडू, म्हणजे इन्व्हाइट केलं होतं बॅटरला हा शॉट खेळण्यासाठी. कारण की त्या कव्हर क्षेत्रामध्ये बघा गॅप मोठा आहे आणि त्या गॅप मध्ये जर चेंडू पडला ना, आणि आउटफील्ड किती फास्ट आहे आणि क्विक आहे, त्याचा फायदा मिळाला. टीमची टोटल मात्र वाढली, टीमची टोटल पोहोचली 7च्या घरामध्ये. चेंडू फेकून झाले पहिल्या ओव्हर मध्ये 3. याचाच अर्थ काय तर 10 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. म्हणजेच कुणालने इरादे स्पष्ट केले की लवकरात लवकर आम्ही गेम फिनिश करू. टॅप केला बॅकफुटला जाऊन आपण पाहिला तर डिफेन्स केला जातोय, कारण की अगदी बॉडीच्या जवळ चेंडू येत होता. आणि खेळण्यासाठी आपण पाहिला तर नक्कीच जो शॉट खेळायचा होता मात्र तो खेळता आला नाही त्यांना. म्हणजे आपण पाहिलं काय तर डिफेन्स करणं हाच एक मेव पर्याय दिसला त्यांना, आणि ते केलं त्याने. रोहित पुढचा चेंडू घेऊन समोरच्या दिशेने टाकलाय, हवेत आहे मिस टायमिंग शॉट, गॅप मध्ये पडतोय. कव्हरचा खेळाडू येतोय, चेंडूला 1 बाउन्सने कलेक्ट केलाय. फेकी होईल तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अनिकेतला पोहोचायचं होतं आणि सुखरूपरित्या पोहोचलेत. धावा मिळाल्या 2. टीमची टोटल वाढली आहे 9च्या घरामध्ये. लक्ष आहे 17चं. आणि आतापर्यंत आपण बघितलं ना तर चांगला खेळ राहिलाय, चांगला. चेंडू फेकून झालेत 5. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिले तर 1 शिल्लक आहे. आणि या 1 चेंडूला कशा प्रकारे सामना केला जाते पाहूया कुणालच्या माध्यमातून. फोर्स केला, यावेळेला खाली क्षेत्र आहे, क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांची इच्छाच नव्हती चेंडूला अडवण्याची. चेंडू पाहता निघून गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि हा शेवटच्या बॉलवर चौकार. चौकार आणि टीमचा टोटलला मिळतोय आकार. टोटल पोहोचली आहे 13च्या घरामध्ये. पहिलं षटक समाप्त. 13 धावा फलकावर, 4 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. नितेश भोईर बॉलिंग ट्रॅकवर. सोनसरी स्पोर्ट्स तांबरमाळ टीम आता मात्र रेडी झाले आहे आणि थोडस नक्कीच व्यायाम करायला लागलेली आहे.
हवाई हल्ला केलाय, अप्पर कट करण्याचा प्रयत्न केला होता. हो, झेल ड्रॉप. युक्ती इलेव्हन वाले पाडा टीम आपण पाहू शकतोय की थोडीशी मात्र या मॅच मध्ये ना त्यांना भरपूर स्ट्रगल करावं लागलं. बॅटिंग मध्ये देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे, परंतु गोलंदाजी एकविरा वाकीपाडा टीमची आपण पाहिली A1 क्वालिटी झाली. त्यानंतर फिल्डिंग डिपार्टमेंट थोडस खराब पाहायला मिळालं. आणि समोरच्या दिशेने फटका चांगला खेळलाय, मात्र पाहतोय आपण की निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विजय चौकार साजरा केलाय, सामना अगदी सहज जिंकला गेलाय एकविरा वाकीपाडा संघाने. अभिनंदन एकविरा वाकीपाडा संघ आणि युक्ती इलेव्हन वालाईपाडा संघाचा अगदी मनापासून आभार व्यक्त करतोय ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला. थँक्यू सो व्हेरी मच त्यांना देखील म्हणतोय आणि सामनावीराच्या पुरस्काराकडे आम्ही वळतोय.